12 खेळाडू यांना विनंती असेल आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे या. प्रत्येक वेळेस सूचना द्यायला सांगू नका. विनंती असणार आहे. पहा मॅट्रिक्स चॅम्पियन चे आहेत तिथे आणि श्री बालाजी एंटरप्राइजेस आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. प्रवीण कदम आणि धर्मेंद्र जाधव डावाची सुरुवात करतील. येस सर, मॅचला सुरुवात होणार आहे. वाजिद पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू पहा, तिकडे पहा, क्षेत्ररक्षक होते शॉर्ट मिड विकेट मध्ये. चेंडू समोर पडला, पुढ्यामध्ये पडला. इथे एक धाव मात्र पूर्ण केली गेली. दोन संघांना माहीत आहे या सामन्याची किंमत काय आहे, कारण जो इथे सामना जिंकणार आहे तो एफडीसी फायटर्स या संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलेलं आहे की एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून जरूर जे प्रवीण कदम आहेत ते स्ट्राईकवर आपण त्यांना पाहणार आहोत. मागच्या सामन्यातील क्वालिटी वाल संघाबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी जो मिळवला होता. हे पहा, थोडी घाई करा, यानंतर अजून मॅचेस आहे. आपल्याला विनंती असणार आहे इथे शॉर्ट पिच चेंडू होता पहा, पुल करण्याचा प्रयत्न होता. तिथे चेंडू निर्धाव जाईल मैदानामध्ये. धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. 6 ओव्हरची मॅच असणार आहे. बघूया, इथे चेंडू डॉट आलेला आहे मैदानामध्ये. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, काही वेळ चेंडू हवेत आहे. तिथे प्रयत्न स्वतः गोलंदाज आपण पाहत आहोत दाखल होत होते चेंडूवर, काही पाठीमागे राहिले आणि दरम्यान इथे एक सिंगलच्या माध्यमातून प्रवीण कदम आपलं वैयक्तिकरित्या धावांचं खातं खोलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावफलक 2 धावांवर एक धाव घेतली गेलेली आहे मैदानामध्ये. दरम्यान दोन्ही संघांसाठी आपण पाहतो की सकाळपासून आपण 5 षटकांचे सामने खेळलो. हा सामना 6 षटकांचा. इथे पहा, चेंडू मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर आणि चेंडूवर येतील. चेंडू फेकतील यष्टिरक्षकांच्या हातात. तत्पूर्वी ते लेग बाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव येताना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक एका धावेच्या माध्यमातून 3 धावांवर हा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकातच एक निश्चित एक चांगली गोलंदाजी वाजिद यांच्या माध्यमातून आपल्याला जी पाहायला मिळतीये. तर हा पुढचा चेंडू मात्र सुरेखरित्या चेंडू खेळला गेला, परंतु आपण जर पाहिलं तर लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथे एकच सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक 4 धावा येत असताना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात पहिले षटक आणि त्यातील अंतिम चेंडू हा मैदानामध्ये असणार आहे. एक अप्रतिम गोलंदाजी वाजिद यांच्या माध्यमातून या षटकामध्ये आपल्याला जी पाहायला मिळाली. तर धर्मेंद्र जाधव जे आपण स्ट्राईकवर पाहत आहोत मैदानामध्ये, यांच्यासाठी हा चेंडू आहे. बघ, अगदी जमिनी लगत फटका खेळला गेला. लॉंग ऑनमध्ये अगदी क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ चेंडूला फील्ड करताय. दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि ते पहा, हा निर्णय अत्यंत महत्वाचा असणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय इथे देणार आहे, कारण नॉन स्ट्राईक एनला प्रवीण कदम आपल्याला पाहायला मिळालेले आहेत धावत असताना. तिसऱ्या पंचांची मदत, निर्णय अत्यंत महत्वाचा असणार आहे तो, अर्थात या ठिकाणी मॅट्रिक्स चॅम्पियन या संघासाठी. नॉट आउट, 2 धावा फलंदाज नॉट आउट असतील. षटकाची समाप्ती होणार आहे, परंतु पहिल्या षटकातच इथे जर आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च करण्यात आलेल्या आहे.
ती कुठलाही मोठा फटका या षटकात आपल्याला पाहायला मिळाला नाही. पॉवर प्लेचं ते दुसरं षटक अंतिम षटक मैदानामध्ये असणार आहे. विचार विनिमय जो मैदानामध्ये चाललेला आहे की कोणाकडे जायचं गोलंदाजीसाठी, आणि गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत मैदानामध्ये फिरोज यांना आपण पाहणार आहोत. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. समोरच्या बाजूला प्रवीण कदम. इथे पाहूया कारण या दुसऱ्या षटकामध्ये जे आक्रमक पवित्रा घेणार का मैदानामध्ये. व्हाईट बॉल मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फिरोज यांचं हे दुसरं षटक पॉवर प्ले मधील अंतिम षटक आपण बघणार आहोत. श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून. जरूर एक अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही जर इथे पाहिलं एकमेकांच्या संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत. जे एकमेकांच्या विरोधामध्ये इथे आपण पाहत आहोत की हे षटकही महत्वाचं असणार आहे. आणि इथे रिव्हर्सिपसाठी प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल सुटला गेला आणि इथे जीवनदान मिळालेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या तिथे सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू रोखला गेला. या दरम्यान इकडे आता चौथ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. तिकडे चेंडू थांबवला गेला चौथ्या धावेसाठी. 4 धावा आलेल्या आहेत. झेल सुटला तिथे 4 धावा सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शॉर्ट रन असणार आहे. 3च धावा या ठिकाणी असतील. एकनाथ खेमनार स्वतः कर्णधार आहेत. त्यांच्याकडनं हा झेल सुटला गेला. 3 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. धावफलक 2 अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावांवर आपण पाहत आहोत. तर परत एकदा फिरोज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलेला आहे. स्वप्नील कपिले आहेत मेन पंचांच्या भूमिकेत. त्यांच्या माध्यमातून हा अवंतर धावेंचा इशारा आलेला आहे. धावफलक 11 धावांवर आपण षटक क्रमांक 2 चालू असताना व्हॅक्ट्रिक्स चॅम्पियन्स हा संघ मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना जो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघूया पुढचा बॉल फिरोज यांचा मैदानामध्ये. यावेळेस परत एकदा व्हाईट बॉल. लगातार 2 व्हाईट बॉल इथे येत असताना हा व्हाईट बॉलचा निर्णय आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. परत एकदा लगातार दुसरा व्हाईट आला आणि 2 अवंतर धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 12 धावसंख्या. पहिल्या षटकात आपण वाजिद यांची गोलंदाजी पाहिली की फलंदाजांना संघर्ष करावा लागला. फक्त 6 धावा पहिल्या षटकात आलेल्या होत्या धावफलकावर. इथे दुसऱ्या षटकात फिरोज यांची गोलंदाजी आपण जे मैदानामध्ये पाहत आहोत. हा चेंडू मात्र उडवला गेला. परत इथे एसटी रक्षक आहेत. यावेळेस झेल टिपतायत. चूक होणार नाहीये आणि महत्वाचे फलंदाज प्रवीण कदम या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. संकेत वारुंगसे यांनी टिपलेला झेल आणि एक महत्वाची विकेट मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. विष्णू आलेले आहेत न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. आणि पहिल्या विकेटचं पतन आपण मैदानामध्ये पाहिलं. याच्या अगोदर 2 व्हाईट बॉल. थोडी फलंदाजीची मानसिकता बिघडवण्याचा प्रयत्न हा एक खेळाचा डावपेच असतो
आणि त्या प्रकारे आपण पाहिले 2 वाईड बॉल आले. त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात प्रवीण यांची विकेट गेली आणि 12 धावांवर हा पहिला फलंदाज या ठिकाणी. चला घाई करा खेळाडू फिरोज, यानंतर मॅच आहे. ही शेवटची मॅच नाही आहे, अजून मॅच आहे यानंतर. इतका टाइमपास आपण करू नका मैदानामध्ये. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत आता. इथे हा चेंडू विष्णू यांच्यासाठी परत एकदा खराब मारा, डाव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू आहे. आतापर्यंत जर इथं चेंडूंची गणती आपण पाहिली, आत्ताशी 2 चेंडू झालेले आहेत. अजून 4 चेंडू या दुसऱ्या षटकातील फिरोज यांचे बाकी आहेत. एकूण किती चेंडू टाकले फजल? 6 चेंडू आत्तापर्यंत टाकलेले आहेत. 4 अवांतर धावा आलेल्या आहेत आणि 2 चेंडू फक्त फेअर डिलिव्हरी आहेत. त्यामध्ये एक प्रवीण यांची विकेट आपण पाहिलेली आहे. बघूया पुढचा चेंडू विष्णू यांच्यासाठी. इथे हा चेंडू पुल केला गेला, स्क्वेअर लेगला, अगदी कुठला क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू सीमारेषा पार जाईल आणि विष्णू यांचा चौकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. बऱ्याच वेळानंतर अगदी मला वाटतं आलेला हा चौकार. 17 धावसंख्या होती आहे धावफलकावर. क्षेत्ररक्षणात बदल केला जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनचे क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेट मध्ये आलेले आहेत. हा पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत तिथे झेल टिपतायत आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. विष्णू यांनाही माघारी जावं लागणार आहे. या षटकात दुसरे फलंदाज बाद होत आहेत विष्णू. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळकंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. किरण देठे यांनी टिपलेला झेल आपण मैदानामध्ये पाहिला तर आणि STPL चे संस्थापक स्वतः अर्थात इथे आपण पाहत आहोत. किरणजी गोजरे मैदानामध्ये दाखल होत आहेत फलंदाजी करण्यासाठी. 17 के ऊपर खतरा आणि फलंदाज बाद. 17 धावांवर दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बघूया आता सुद्धा किरण भाऊ मैदानामध्ये आलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी. एक मोठा दीर्घ अनुभव आहे स्पर्धेचा. एक खेळाडू स्वतः चांगले राहिलेले आहेत. इथे पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मैदानात चेंडू निर्धाव गेला. धाव मात्र मिळणार नाही आहे. इथे तुम्हाला धर्मेंद्र जाधव हे जे आक्रमक फलंदाज आहे त्यांची साथ द्यावी लागणार आहे. ज्या प्रकारची फिरोजने या षटकात गोलंदाजी केली, जरूर अवांतर धावा दिल्या, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा या षटकात आलेले आहे हे विसरून चालणार नाही आहे. एक चांगली गोलंदाजी निश्चितपणानं जी संघाचा मनोबल वाढवत राहते, कारण फलंदाजावर दबाव टाकीत असते, परंतु फलंदाज सुद्धा अनुभवी आहेत समोर. यावेळेस पहा अनुभव आणि चेंडू उडवला. किरण गोजरे यांचा आपण बघणार आहोत. इशारा काय येणार आहे पंचांचा निर्णय आपण पाहत आहोत. तिथे चौकाराचा इशारा आलेला आहे. 4 धावा किरण भाऊ 4 धाव्याने खातं खोलतायत. ओव्हरची समाप्ती होणार आहे. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. बघा इथे नीलकंठ सीएनजी मोटर्स सन्माननीय नवनाथजी निकम आणि किरणजी जामकर किरण भाऊ गोजरे यांच्यासाठी पारितोषिक आलेला आहे. लगातार जर आपण 3 षटकार मारले तर 5,555 रुपयाचं पारितोषिक एक शेलार साहेबांकडनं प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. किरण भाऊ तुमच्यासाठी मोठी बरसात झालेली आहे पारितोषिकांची इथे. आता बघूया ओव्हर क्रमांक 3 ची सुरुवात.
हा चेंडू धर्मेंद्र पाहूया आपण त्या ठिकाणी एकनाथजी आहेत चेंडू दाखल होत आहेत. एक सिंगल मात्र लेग बाईटच्या स्वरूपात येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जरूर आपण एका धावेच्या माध्यमातून पुढे सरसावताना पाहणार आहोत. 22 धावा येतील आणि बघूया आता इथे सन्माननीय शेलार साहेब यांच्या माध्यमातून एक षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि नीलकंठ CNG मोटार्स सन्माननीय नवनाथजी निकम साहेब आणि किरणजी जामकर यांच्याकडनं लगातार 3 षटकारासाठी 5555 रुपये हे पारितोषिक आहे. रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न होता. पहा तिकडे संकेत मात्र चेंडूवर आणि इथे मोठी विकेट येताना पाहायला मिळते आपल्याला. धर्मेंद्र जाधव धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक V&W बायोटेक, माळेगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. योगेश दाभाडे येत आहेत न्यू बॅटर मैदानामध्ये. 3 बाद 22 धावसंख्या धावफलकावर या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते आहे. आता ह्या 2 अनुभवी फलंदाजांवर हा संघ कशा प्रकारे मजल मारतो ही फार अवलंबून आहे इथे. कारण वाजिद यांचं 3रं षटक आपण मैदानामध्ये पाहत आहोत श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघाकडनं मैदानामध्ये. हो इथे पहा हा चेंडू व्हाईट बॉल असेल, थोडीशी स्लिप जरूर झालेली होती तिथे. गोलंदाज वाजिद यांना आपण पाहता व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अवंतर धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 23 धावांवर 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. पॅट्रिक्स चॅम्पियन्स हा संघ आपल्याला मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना जो पाहायला मिळत आहे. महत्वाचे 3 खंदे फलंदाज मैदानाच्या माघारी गेले. इथे हा चेंडू मात्र योगेश दाभाडे खेळतात. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवर येत आहेत. मिस फिल्डिंग झाली. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणानं होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या 2 धावेंच्या माध्यमातून 25 धावसंख्या जी धावफलकावर होईल तिकडे पहा किरण भाऊ 3ऱ्या धावेच्या सुद्धा विचारत होते तिथे. कारण अनुभव हा खेळामध्ये महत्वाचा राहतो आणि ते अनुभव असल्यानंतर आपण पाहतो की समोरचा संघ जिथे कमजोर बाजू राहते त्या कमजोर बाजूवर मात करण्याचा प्रयत्न जो केला जात असतो. 25 धावसंख्या होती धावफलकावर. वाजिद यांचा पुढचा चेंडू इथे पहा रिव्हर्शिप अप्रतिम लाजवाब फटका येत असताना योगेश दाभाडे यांच्या बॅटमधून येणार आहे एक दमदार चौकार. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. बघा अनुभव मैदानामध्ये जरूर योगेश दाभाडे यांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते आक्रमण केले कारण गोलंदाजाने असा विचार केला नसेल की योगेशजी या ठिकाणी रिव्हर्शिपचा प्रयत्न करतील आणि एक सक्सेसफुल रिव्हर्शिप जो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. 29 धावसंख्या. यावेळेस पुढचा चेंडू पाहूया. अपील केलं गेलेला आहे मैदानामध्ये. बॅटीचा आहे संकेत वारुंगसेच्या हातात झेल आणि विकेट येते मैदानात. योगेश दाभाडे बाद होतील. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आपल्या स्पर्धेसाठी लोक सौजन्य देणारे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. न्यू बॅटर नीरजजी सोनवणे आलेले आहेत मैदानामध्ये. 4 बाद 29 धावा 2.5 षटकांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू या 3ऱ्या षटकातील असणार आहे. चला क्षेत्ररक्षक करणारी टीम थोडी घाई करायची आहे. यानंतर सुद्धा मॅचेस आहेत आपल्याला. तुमची सेकंड इनिंग आहे त्यानंतरही मॅच आहे त्यामुळे घाई केली पाहिजे ना आपण. 29 धावा 4 बाद 29 धावफलक
आपल्याला मैदानामध्ये या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. तर पुढचा चेंडू वाजी त्यांचा नीरज यांच्यासाठी सन्मान दिला गेला. कव्हर पॉइंट मध्ये एक अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती होणार आहे. 3 षटकानंतर वॅक्ट्रिक्स चॅम्पियन संघाने बनवल्या 30 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 4 बाद 30 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हर्स बाकी आहे तिथे. आणि या 3 ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत की 3 ओव्हरचा किती धावा बनवल्या जाणार आहे. 3 ओव्हरमध्ये साजिद चौथे षटक घेऊन आपल्याला मैदानामध्ये या दरम्यान जे पाहायला मिळणार आहे. येस, या ओव्हर नंतर आपण पाणी घेऊन जाऊ शकतायत मैदानामध्ये. साजिद ओव्हर क्रमांक 4 ची सुरुवात करतायत. समोर पाहूया. इथे मात्र पंच कळवत आहे की धाव नसणार आहे. धाव नसणार आहे. आणि डेड आता पंचांनी अजून इशारा केलेला नाहीये तिकडे. डेड बॉल नाही. बॉल काउंट आहे का? यस, रन नाही आहे. बॉल काउंट झालेला आहे. कारण फलंदाजांनी कुठलाही प्रयत्न नीरज सोनवणे यांनी केला नव्हता खेळण्याचा. कारण ICC जे नियम बदलत आहे वारंवार. यावेळेस बॅटीचा आहे शॉर्ट दरम्यानमध्ये पहा चेंडू रोखला गेलेला आहे मैदानामध्ये. आणि जरूर एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे चपळाई दाखवत आहे, चेंडूवर झडप मारताय, चेंडू रोखताय, लेग बाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येत आहे. धाव बलक विनोद देवकर यांचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहिलं. इथे पहा रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता. अपील केलं गेलं मैदानामध्ये. आणि जरूर इथे हे अपील खारिज केलेलं आहे पंचांच्या माध्यमातून. कारण आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 31 की जिथे अपील केल्याशिवाय फलंदाज बाद दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे वारंवार आपल्याला मैदानामध्ये अपील हे पाहायला मिळत असतात. चेंडू मात्र सुरेख असणार आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला किरण भाऊ यांच्यासाठी जो मैदानात पाहायला मिळत आहे. 4 धावांवर खेळतायत. इथे पुढचा बॉल वेगात टाकला गेला होता. पहा तिकडे मात्र संकेत स्वतः चेंडूवर दाखल होत आहे. एक सिंगल जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. लेग बाईटच्या स्वरूपात अतिरिक्त येणारी धाव या षटकात आपण पाहत आहोत. अप्रतिम गोलंदाजी साजिद याची या षटकात आपण पाहत आहोत. कारण फक्त 2 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत साजिदने. अजूनही 2 चेंडू आहेत. नीरज सोनवणे स्ट्राईकवर आहेत. 2 धावांवर बॅटिंग करतायत मैदानामध्ये. इथे हा पुढचा चेंडू डॉट बॉल. एक अप्रतिम गोलंदाजी डावखोऱ्या गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते. मिचेल स्टार्क यांच्यासारखे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्यांच्यावर ॲक्शन जवळजवळ आहे यांची. आणि त्याच वेगामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. नीरज सोनवणे तयार आहेत पुढच्या चेंडूसाठी. चला घाई करा थोडी. चला लवकर गोलंदाज आपण गोलंदाजी करा. सौरभ गोजरे सुद्धा आलेला आहे इथे. आता आमचे कॅप्टन यांचे चिरंजीव आहेत.
आणि ते पहा चेंडू मात्र वेगात टाकला गेला. ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटकानंतर आपण पाहत आहोत 32 धावा 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून 2 षटक जे शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये आपण बघणार आहोत ड्रिंक्स ब्रेक. आमचे राजूभाई पाणी घेऊन जात आहेत. ही पहा चे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. बॉटल पिऊन झाल्यानंतर त्या बॉक्स मध्ये टाकायचे बाय अशा बॉटल इकडे ठेवायचे राजूभाई यांना आपण पाहत आहोत ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या माघारी घेऊन येत आहेत. संकेत वारुंगसे गोलंदाजी मार्कवर आहे. षटक क्रमांक 5. समोर किरणभाऊ गोजरे यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अगदी स्लोअर प्रकारचा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. संकेत आपण मैदानामध्ये पाहत आहोत. षटक क्रमांक 5 ची सुरुवात जी आपल्याला मैदानामध्ये श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघाकडनं मैदानामध्ये संकेत वारुंगसे जो गोलंदाजी मार्कवर आहे. पुढचाही बॉल इथे लगातार दुसरा चेंडू निर्धाव जाताना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. तिथे कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. यावेळेस स्लोअर प्रकारचा चेंडू होता पाहिला होता. डीप बिट विकेट मध्ये चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न होईल. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावफलक 34 धावांवर आपण या दरम्यान बघणार आहोत. वॅट्रिक्स चॅम्पियन्स हा संघ 4/34 धावा 4.3 षटकामध्ये. तर संकेत वारुंगसे गोलंदाजी मार्गावर आपल्याला श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाकडनं मैदानामध्ये जो पाहायला मिळत आहे. इथे पहा पुढचा चेंडू उडवला गेला. एसटी रक्षक येत आहे चेंडूवर आणि ते विकेट येते. किरण भाऊ यांना मात्र मैदानाच्या माघारी जावं लागेल. वॅट्रिक्स चॅम्पियन्स संघाला हा 5वा धक्का असेल आणि वाजिद हे मात्र झेल टिपतायत. न्यू बॅटर प्रकाश हिवाळे मैदानामध्ये येत आहेत. पाच बाद 34 धावा धावफलकावर आपण या दरम्यान ज्या पाहत आहोत. प्रकाश हिवाळे न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत.
तर संकेत यावेळेस फुलटास बॉल उडवला गेला डीप मिड विकेट मध्ये चेंडू सीमारेषेचा भेद घेईल आणि प्रकाश हिवाळे मैदानात येत असताना धावपलक वेगात पुढे सरसावला चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आल्यात 38 धावसंख्या बनली गेली धावपलकावर. इथे पहा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न अपील केले गेलं. ओव्हरची होणार आहे समाप्ती. 5 षटकानंतर 38 धावा हॅट्रिक चॅम्पियन संघाने आपण बनवताना पाहिलेले आहे. 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे षटक मैदानामध्ये असणार आहे आणि या 6व्या षटकासाठी अर्थात परत एकदा मला वाटतं की साजिद आपल्याला सादिक या ठिकाणी पाहायला मिळतील मैदानामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. हे पहा थोडी घाई करा. श्री बालाजी एंटरप्राइजेस यानंतर अजून मॅचेस आहे. आपण फार भरपूर टाइमपास चालवलेला आहे या मॅच मध्ये. पण त्यांना सूचना करा आपण तर इथे टायमिंग दिलेला असता एक प्लेअर घ्यायचा का मध्ये तर सूचना करा. सादिक येत आहेत. अंतिम षटक असणार आहे मैदानामध्ये. नीरज सोनवणे यांना पण स्ट्राईकवर पाहणार आहोत. 38 धावसंख्या 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये बनली गेलेली आहे. आणि ते पहा हा सुरेख फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये फिरोज यांना पण पाहणार आहोत. चेंडू दाखल होत आहेत. एक सिंगल येईल आणि आता स्ट्राईकवर प्रकाश हिवाळे यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एक चौकाराच्या माध्यमातून जरूर त्यांनी खातं खोललं होतं. 39 धावा 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. बघूया पुढचा बॉल. इथे मात्र पहा काय वेगळा चेंडू टाकला गेला प्रकाश यांच्यासाठी. संकेत यष्टीरक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू स्थिरवला गेला. तिथे धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव जाणारा हा चेंडू आहे. कारण या शेवटच्या षटकामध्ये आक्रमक फटके खेळावं लागणार आहे हॅट्रिक्स चॅम्पियनच्या फलंदाजांना. कारण धावसंख्या 39 आहे. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न असला पाहिजे परंतु इथल्या बॅटला चेंडू लागत नाही. पहा काय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळते आहे. निर्धाव जाणारे चेंडू येतात मैदानामध्ये. कारण पहिल्या चेंडूवर एक सिंगल आल्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव जाताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रकाश हिवाळे जरूर चौकाराने खातं खोललं त्यांनी. परंतु इथे लगातार चेंडू डॉट. इथे संकेतची चूक आणि चेंडू पाहूया 22 स्वरूपामध्ये सीमारेषा पार जाईल. चौकार येईल. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ निळखंठ सीएनजी मोटर सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. बघा अप्रतिम गोलंदाजी चालली होती. इथे संकेतकडनं चूक झाली. चौकार आला. 4 धावांची मदत हॅट्रिक चॅम्पियन संघाला झाली. कारण 43 धावांवर धावफलक पोहोचला गेला 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. हा फुलटास बॉल यावेळी जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू खेळला गेला. मिडॉनमध्ये आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर एक सिंगल या दरम्यान बनवली जाणार आहे. संकेतच्या दिशेला फेकी झालेली आहे. 44 धावा बनलेल्या आहेत 5.5 षटकात. शेवटचा चेंडू या षटकात असणार आहे मैदानामध्ये. निरंजन सोनवणे यांना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत या अंतिम चेंडूसाठी. इथे पहा चेंडू उडवला गेला. अगदी मिड ऑफ मध्ये आपण पाहूया. एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होतील आणि पहा तिसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे मात्र होईल. 3 धावा पूर्ण जरूर झालेल्या आहेत. या 3 धावांच्या माध्यमातून धावफलक 47 47 धावा बनल्या गेल्या आणि 48 धावांचं लक्ष हे विजयासाठी ठेवण्यात आलेलं आहे.
त्या अर्थात श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाच्या समोर. बघूया अगदी काही वेळातच इथे मॅचला सुरुवात होणार आहे, परंतु काही काळ जरूर आपण या ठिकाणी थोडंफार वेळासाठी संगीत की दुनिया यांच्याकडे जाणार आहोत. La parada de tetas. जिंकण्यासाठी हे लक्ष आपण पाहत आहोत की या 48 धावा, कारण एक अप्रतिम गोलंदाजी श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. आता यावेळेस व्हॅट्रिक्स चॅम्पियन्स हा जो संघ मैदानामध्ये खेळत आहे कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. चला फलंदाज लवकर मैदानामध्ये प्रवेश करा. श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाचे फलंदाज ताबडतोब आपण मैदानामध्ये या. दोन्ही पंच सज्ज आहेत मैदानामध्ये. प्रतिषटक 8 धावांची सरासरी विजयासाठी श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघाच्या समोर आहे. हे लक्ष कशा प्रकारे पार होणार आहे ते आपल्याला मैदानामध्ये पाहायचं आहे. होणार किंवा नाही होणार ते आपण मैदान पाहणार. चला फलंदाज चला लवकर. श्री बालाजी एंटरप्राइजेसचे फलंदाज चला लवकर मैदानामध्ये. चला आघाडीवीर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे आपण ताबडतोब. चला दोन्ही फलंदाज आघाडीवीर श्री बालाजी एंटरप्राइजेस. 48 धावांचं टार्गेट आहे. प्रतिषटक 8 धावांची सरासरी आहे. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. एसटीपीएल 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात एसटीपीएल 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद. वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद. येस येस स्वप्नीलजी. हा चला मॅच संतोष आणि फिरोज घाई करायला लावा. चला घाई करा. संतोष आणि फिरोज. येस संतोष काच चमकती का? पाण्याची गाडी थोडी साईडला घ्या राजू भाई. आपण संतोष आणि फिरोज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी मार्गावर प्रवीण कदम यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. 48 धावांचा टार्गेट आहे विजयासाठी जे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पहिला चेंडू पूल केला पहा आणि ब्युटीफुल षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकला गेला, तिथे पूल केला आणि ब्युटीफुल येणारा षटकाराने इथे खातं खोललं गेलं. श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाचं संतोष यांच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावा येत आहेत. पीएम ऑटो सन्माननीय देवकर साहेब यांच्याकडे लगातार 3 षटकारासाठी 5000 रुपये. सन्माननीय देवकर साहेब यांच्याकडे लगातार 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे.
ते पुढचा बॉल इकडे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर असेल, चेंडू जाईल लॉंगा प्रिजन सीमारेषा पार, चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 2 चेंडूत आल्या 10 धावा. वॅट्रिक्स चॅम्पियनच्या गोलंदाजावर क्षेत्ररक्षकांवर दबाव हा निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दबावातून एक संधी तुम्हाला निर्माण होती स्वतःला सावरण्याची, लढण्याची. हा पुढचा बॉल संतोष ज्या वेगात बॅट फिरवत आहेत, आला की चेंडू अगदी दूर जाण्याची शक्यता आहे तिथे बॅटमध्ये आल्यावर, परंतु चेंडू निर्धाव गेलेला आहे. एक चांगली वापसी या ठिकाणी होतीये प्रवीण यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आपण या दरम्यान पाहत आहोत. वापसी करतायत मैदानामध्ये प्रवीण कदम. पुढचा चेंडू पाहूया मैदानामध्ये संतोष यांच्यासाठी. हा चेंडू मोठा फटका खेळला, तिथे पाहूया अगदी चेंडू मात्र थांबला गेलेला आहे. अर्थात काय झाले ते मात्र अजून पंचांचा इशारा येईल त्यावेळेस आपण बोलूया, परंतु फलंदाजांनी इथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडनं निर्णयाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी काय निर्णय देत आहेत. एक आक्रमण मैदानामध्ये होत असताना संतोष यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत, परंतु क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांच्या माध्यमातून एक सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे निश्चित मैदानामध्ये. तिसरे पंच बघूया काय डिसिजन देत आहेत. चौकार असणार आहे. 4 धावा. अप्रतिम प्रयत्न होते त्या ठिकाणी चेंडू रोखण्याचे. पंचांनी रिव्ह्यू मध्ये पाहिल्यानंतर हा जो निर्णय दिला, बघा लाईव्ह मध्ये जे दिसतंय तेच पंच सांगतायत. पंच सांगताय की हळूहळू चेंडू रस्सीला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनचा जो रोप आहे त्याला लागला आणि नंतर पुढे आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय अगदी आपण पाहतोय की चेंडू निश्चितप्रमाणे ज्यावेळेस कलेक्ट झाला त्यावेळेस चेंडू थोडासा अगदी आपण पाहतोय, म्हणजे ज्यावेळेस चेंडू हवेत होता, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक जो आहे तो क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर चेंडूच्या शरीरावरती लागला, चेंडू थांबला गेला आणि चेंडूची गती थोडीशी कमी पण झाली आणि हळूहळू चेंडू हा सीमारेषेकडे गेला, बाउंड्री रोपला तिथे टच झाला, अगदी बाउंड्रीला पिवळ्या रस्सीला टच झाला आणि चेंडू तिथे थांबला गेला होता, थोडासा पाठीमागे आला. लाईव्हला दिसतंय सर. थँक्यू. चौकार आहे. चौकार असणार आहे. 4 धावा आहेत, परंतु एक अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं चेंडू रोखण्यासाठी. 14 धावसंख्या या दरम्यान जी धावफलकावर बनली जाणार आहे. 4 चेंडू मध्ये संतोष यांचं जे आक्रमण आहे फलंदाजीचं. यावेळेस पुढचा बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूर, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. मैदानामध्ये संतोष यांची फलंदाजी आपण पाहत आहोत. हा चेंडू मात्र सुरेख असणार आहे. प्रवीण कदम शेवटच्या चेंडू वापसी करतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता येणारे 5 षटक आणि तिथे 30 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
18 धावसंख्येची धावफलकावर बनली गेलेली आहे. आणि इथे आता दुसरं षटक, कारण ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या षटकातच संतोष यांनी केली, कारण प्रवीण कदम एक मुख्य अस्त्र आहे गोलंदाजीचं, हे व्हॅक्ट्रिस चॅम्पियन संघाचं. दुसऱ्या षटकासाठी प्रकाश हिवाळे आपणाला मैदानामध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईकवर फिरोज यांना आपण या दरम्यान जे पाहत आहोत. तर दुसऱ्या ओव्हरची जी सुरुवात होणार आहे, क्षेत्ररक्षण पाहूया ज्या प्रकारे सजवलं जाईल. अर्थात इथे मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक जे बाउंड्री लाईन पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक लॉंग ऑन मध्ये आहेत. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून खेळला गेला. एक अफलातून अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. फिरोज यांच्या बॅट मधून येणारा चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. फिरोजच्या बॅट मधून आलेला चौकार. धावसंख्या 22 धावांवर पोहोचती आहे. पॉवर प्ले मध्ये आक्रमक पवित्रा दोन्ही फलंदाजांचा. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मिड विकेट मध्ये आपण पाहत आहोत. ओ पहा काय चेंडूनी उसळी घेतली आणि चौकार आलेला आहे. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. आता अंदाज घेतला, परंतु अंदाज चुकला गेला क्षेत्ररक्षकांचा, कारण ऐन मोक्याच्या वेळेस चेंडू उसळी घेत गेला आणि 4 धावा तिथे आल्या. दुसरा चौकार फिरोजच्या बॅट मधून या दरम्यान आपण जो पाहिलेला आहे. प्रकाश हिवाळे इथे जरूर वापसी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एसटी रक्षक किरण भाऊ यांच्या हातामध्ये स्थिरवलेला हा चेंडू हे निर्धाव जाणारा चेंडू आहे, जिथे दरम्यान या ठिकाणी चैतन्य हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर संदीपजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि त्यांचं या ठिकाणी आमच्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. काय बॅटिंग होती. 3 चौकार खेळले आतापर्यंत फिरोजने मैदानामध्ये. प्रकाश हिवाळे यांच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी केलेलं आक्रमण आपण पाहत आहोत मैदानामध्ये. 30 धावफलक 1.4 षटकामध्ये. पुढचा चेंडू पाहूया. हवेत आहे क्षेत्ररक्षक हो झेल सोडलेला आहे तिथे. थोडीशी फिरकी घेतली गेलेली आहे चेंडूने 2 क्षेत्ररक्षकांची. दरम्यान चेंडू रोखला गेला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार आहे. 2 धावा येतील धावफलकावर. धावफलक 32 धावांवर पोहोचला जाणार आहे. तर 1.5 षटकात 32 धावा आलेल्या आहे. शेवटचा हा चेंडू या षटकातील प्रकाश हिवाळे यांचा आपण बघणार आहोत. दोन्ही फलंदाज एका बाजूला 6 चेंडू मध्ये संतोष 18 धावांवर बॅटिंग करतायत, तर फिरोज 5 चेंडू मध्ये 14 धावांवर बॅटिंग करतायत. हा पुढचा चेंडू बॅटीत आहे. पहा डिब्या खोडपाय सीमारेषेचा वेध घेईल, चौकार येईल आणि ओव्हरची समाप्ती. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. 2 षटकानंतर 36 धावा आणि येणाऱ्या आता जर 24 चेंडू आहे, 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. कमालीची गोलंदाजी तर झाली, परंतु तिथे एक सुंदर लाजवाब फलंदाजी सुद्धा संतोष आणि फिरोज यांच्या माध्यमातून आपल्याला जी पाहायला मिळते. किरण भाऊ आलेले आहेत ओव्हर क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवर. तर एक आक्रमक फटकेबाज संतोष यांना आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणात जरूर काही बदल किरण भाऊंच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण 2 षटक 38 सर्कल जे होतं ते या ठिकाणी संपले गेलेलं आहे. पॉवर प्ले संपला गेला. फुलटॉस आणि त्यावर पहा संतोष यांचा मोठा फटका.
प्रयत्न मात्र सुरेख होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. योगेश दाभाडे जे आपल्याला पाहायला मिळत आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. प्रयत्न चांगला केला होता परंतु झेल सुटला गेला. एक धाव या दरम्यान येईल धावफलकावर. धावफलक 37 धावांवर पोहोचला जाणार आहे. तर पुढचा बॉल पाहूया किरण भाऊंचा. फिरोजसाठी मारा. यावेळी चांगला चेंडू आहे. सन्मान दिला गेला फॉलो थ्रू मध्ये. चेंडू रोखला जाईल. निर्धाव प्रकारचा हा चेंडू असणार आहे. तिथे कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही आहे. तर अशा प्रकारचे चेंडू जे निश्चित गोलंदाजाचं मनोबल वाढवणारे असतात. कारण एका बाजूला जी आक्रमकतेने बॅटिंग चाललेली आहे ती थांबवण्याची कामगिरी ही गोलंदाजांकडे राहते. हा पुढचा चेंडू पहा, काय फटका आहे बघा. अगदी अप्रतिम लाजॉब अशा प्रकारचा हा क्लास आपल्याला पाहायला मिळेल. षटकार येणार आहे फिरोज यांच्या बॅट मधून. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 5 धाब्यांची गरज असणार आहे विजयासाठी श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाला. बिनबाद 43 धावा. या दरम्यान हा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेमधून खेळला गेलेला आहे. एक टप्पा चेंडू सीमा रेषा पार आणि याचबरोबर धावेंची बरोबरी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 47 धावा. तर एका धावेची गरज आहे विजयासाठी. एका धावेची गरज आहे. विजयी फटका पाहूया मैदानामध्ये. आणि पहा इथे क्लीन बोल्ड केलेला आहे फिरोजला. चला नवीन फलंदाज चला लवकर मैदानामध्ये आपण. फिरोजने षटकार चौकारांची आतषबाजी केली वालके सर. किरण गजरे सर जे आहेत अध्यक्ष STPL त्यांच्या विरोधात कामगिरी केली. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू राखत फिरोजची विकेट मिळवल्यानंतर कदाचित ते त्याला म्हटले असतील की भाई तेरी बल्लेबाजी कितनी भी खूबसूरत हो, गेंदबाजी मेरी भी बदसूरत नाहीये. एक चांगला चेंडू आणि एक चांगली विकेट निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळाली. आणि एक चांगला फलंदाज या ठिकाणी चांगल्या गोलंदाजाने बाद केलाय. आता फक्त एक बनवायची त्यासाठी किती कष्ट. तर बघा मनोज सर कसं आहे, शेवटी अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे खेळामध्ये. आणि एक जरूर अनुभवी खेळाडू आहे. ते पहा चौकाराने सामना जिंकलेला आहे. टॉस करण्यासाठी ताबडतोब इकडे या. आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा या ठिकाणी मॅच झाल्यानंतर पुढची मॅच झाल्यानंतर हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. श्री बालाजी एंटरप्राइजेस टीमचे कर्णधार आपल्याला विनंती असेल. मॅन ऑफ द मॅच असणार आहे फिरोज राणा. 10 चेंडू 28 धावा, 5 चौकार, 1 षटकाराच्या माध्यमातून 1 षटकार 15 धावा आणि 2 विकेट. फिरोज राणा जे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. चला टॉस करण्यासाठी श्री बालाजी एंटरप्राइजेस आणि FDC फायटर्स. अगदी या ठिकाणी